बार्शी तालुक्यातील उंबरगे शिवारात जाधव वस्तीवर शनिवार 4 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने महिलेला पाणी पिण्याचा बहाणा करून गाठले आणि तिच्या गळ्यातील 34,000चे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुशीला रामहारी विधाते वय 56 राहणार जाधव वस्ती उंबरगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पती सकाळी 9च्या सुमारास दवाखान्यात गेले होते. सुशीला या घरात स्वयंपाक आटपून भांडी घासण्यासाठी घराबाहेर आल्या असता पिवळ्या रंगाची टाकी असलेली मोटारसायकल घेऊन एक अनोळखी तरुण तिथे आला. त्याने प्रथम तुमच्याकडे गहू तांदूळ आहेत का अशी विचारणा केली. सुशीला यांनी नकार दिला असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाठीमागे धावत येऊन गंठण व मंगळसूत्र हिसकावून पसार झाला. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून